हे पहा, ही गुणाकार आणि भागाकाराची पाटी आहे. या पाटीच्या साहाय्याने आपण गुणाकार आणि भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. हा एकक, हा जो एक क्यूब आहे एकक आहे. असे 10 क्यूब जर एकत्र केले तर हा काय होतो आहे, आपल्याला एक दशक पूर्ण होतं आहे. ही दशकाची कांडी आहे. आणि हा एक दशक म्हणजेच काय होईल, याच्यामध्ये असे जर 10 घातले तर काय होईल, हा 100. म्हणजे याच्यापासून हा 100 तयार झालेला आहे. आता याचाच उपयोग करून आपण काय करणार आहोत, ह्या लाल क्यूब पण आपण दिलेले आहेत, त्याच्यावर गुण्य गुणक याच्यासाठी आपण काय करू शकतो, तो वापरू शकतो. आता आपल्याला गणित आहे, जे गणित एक गुणाकाराचं गणित आपण बघूया. 6 गुणिले 3. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. मग आपण काय करणार आहोत, 6 हे 6 घेतलेले 1 2 3 4 5 आणि 6. किती वेळा घ्यायचे आहेत आपल्याला, किती वेळेला घ्यायचे आहेत रे, 3 वेळेला घ्यायचे आहेत. मग आपण काय करूया, हे क्यूब 1 2 3 पुन्हा लावलेले 1 2 आणि 3, बरोबर का. आणखीन एकदा लावूया आपण. चला परत लावलेले आहेत. तर आता हे 6 किती वेळा लावले आपण, 3 वेळा लावले. एकूण किती झाले, हे किती 18. लिहू 18. म्हणजे याचा अर्थ असा झाला, 6 3 वेळाला घेतले तर किती झाले 18. आता आपण दुसरं गणित घेऊया. चला आता तू सोडव दुसरं गणित, हे एक सोडवायला घेऊया. इकडं नको. 12 गुणिले 4 घे बघा. चल सोडव. 12 गुणिले 4 सोडव. 12 गुणिले 4. 12 किती वेळेला, 4 वेळेला घ्या. चाल लाव. चाल आता दशकाचा वापर केला आहे. किती झाले, 12 4 वेळेला म्हणजे किती झाले, 12 12 48 म्हणजे 12 4 वेळेला 48. तर अशा पद्धतीनं आपण हा गुणाकार या पाटीच्या मदतीनं करू शकतोय. आता आपल्याला काय करूया, आता भागाकार घेऊयात. चला घे गणित घे. 8 भागिले 2. आता काय करतो आपण, 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती जणांना वाटायचं आपल्याला, 2 जण घेतलेत. हे 2 जण घेतलेले. 8 भागिले 2. आता वाट बघू त्याला किती दिला. ठीक आहे, आठ. प्रत्येकाला किती आले, 4 आले. वाटले किती आपण, 8. किती शिल्लक राहिले आपल्याकडं, 0. ही काय राहिली,
बाकी लिहायचं तर बाकी बाकी किती राहिली 0 आणि भागाकार किती आला म्हणजे माझ्याकडे किती वस्तू होत्या 8 वस्तू होत्या मी दोघांना वाटल्यानंतर प्रत्येकाला किती मिळाल्या 4 वस्तू मिळालेल्या आहेत. आता आपल्याला भागाकाराचं एक गणित घेऊया 13 भागिले 3 आता तिघजण घे मांडून इथं 3 ह्या वस्तू आता 13 मोठ्या नंबर हा एक दशक आहे तो याच्यामध्ये वाटता येत नाही त्यामुळे हे सुट्टे कर करा सुट्टे घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता हे किती हे पहिले 3 आणि हे दशकाचे 10 ठेव खाली. आता हे सगळे काय करायचे आपल्याला याच्यामध्ये वाटायचे वाटा बघू आता तू वाट एक दशक वाटता आला का आपल्याला नाही वाटता आला म्हणजे एक दशक तसाच राहिला आणि हे 3 आपले त्या ठिकाणी आलेले आहेत 13 म्हणजे हा एक काय आपण 3 जणांना देऊ शकत नाही त्यामुळे एक वाटले किती आपण दिदी 12 आणि शिल्लक किती राहिला 1 अशा पद्धतीने आपण भागाकार अगदी सोप्या पद्धतीने मुलांना समजून देऊ शकतो. तुमच्या लक्षात आला का आता ठीक आहे म्हणजे 13 भागिले 3 भागाकार आलेला 4 बाकी 1 आणखीन एक गणित घेऊया आपण चला हे ठेवा व्यवस्थित घ्या 108 भागिले 5 चल आता घ्या म्हणजे आता 108 वस्तू 5 जणांना वाटायच्या आहेत वाटा बघू कसं वाटणार आता हे 5 जण आहेत चल आता 105 घे 108 इथं घे 108 हे 100 आहेत 8 काय झालं आता आपल्याला काय होते 100 हे 5 जणांना वाटता येत मग काय करावं लागेल चला सुट्टे करायचे दुसरा तो आपण 100 ठेवायचं म्हणजे आता हे किती झाले रे हे किती झाले सगळे 108 आता आपण काय करायचे ते 5 जणांना वाटायचे वाटा बघू तिथं लावा आता हे किती वाटली थांब ही किती वाटली आपण 100 वाटली प्रत्येकाला किती मिळाली यातून हे कर ना वरून घेतले किती मिळाली प्रत्येकाला 2 मिळाले आता हे वाटा आता इथं किती वाटले 1 वाटला आहे ना म्हणजे शिल्लक किती राहिले 3 राहिले हे 5 देऊन टाकले
या पाटीच्या मदतीने आपण गुणाकार आणि भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा याचा चांगला आपल्याला वापर होऊ शकेल. काय अडचण आहे का? ओके, ठीक.